माझे नाव कृष्ण बालाजी गुळवणे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटाळा. मी फुफ्फुसाचा मॉडेल दाखवत आहे. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो. ती ज्या आंतरइंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वक्षपोकळीत असतात. त्यातील एक फुफ्फुस उजव्या बाजूला आणि दुसरे फुफ्फुस डाव्या बाजूला असतात. त्यातील उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते. 2 फुफ्फुसे मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते. तेथे डाव्या फुफ्फुसांमध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसांपेक्षा थोडेसे मोठे असते. श्वसनाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नळीसारखे आंतरइंद्रिय असते. या नळीला श्वसननलिका म्हणतात. श्वसननलिकेला पुढे 2 छोटे फाटे असतात. त्यातील फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुस यांच्या कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीतील बरगाड्यातील पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात.